मागच्या तासाला आपण कार्बनिक संयुगांचे रासायनिक गुणधर्म पाहत होतो. त्याच्यामधला पहिला गुणधर्म आपण बघितला ज्वलन. म्हणजे कार्बनिक संयुगाचं ज्वलन झाल्यानंतर आपल्याला काय काय मिळतं. हे पहिलं उदाहरण आपण बघितलं होतं. याच्यामध्ये कार्बन याचं ज्वलन झालं. ज्वलन झालं म्हणजे नेमकं काय होतं. हवेच्या ऑक्सिजन बरोबर संयोग पावला तर याच्यापासून कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. हे सगळं मागच्या तासाला आपण बघितलेलं होतं. आता ही अभिक्रिया झाल्यानंतर बघा कार्बनचं पूर्ण ज्वलन झालं. ज्वलन झाल्यानंतर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो, उष्णता आणि प्रकाश मिळतो. आता हे ज्यावेळी पूर्ण ज्वलन होतं त्यावेळी यातला कार्बन सगळा नष्ट होतो आणि हा कोणाबरोबर संयोग पावलाय? ऑक्सिजन बरोबर संयोग पावलाय. म्हणजे एखादं मूलद्रव्य ऑक्सिजन बरोबर संयोग पावून नवीन उत्पादित जर तयार होत असेल तर या अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया असं म्हटलं जातं. म्हणजे ऑक्सिजनचा संयोग, कार्बन आणि ऑक्सिजन यांचा संयोग झाला, कार्बन डायऑक्साईड वायू तयार झाला. ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया आहे. आता ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडत असताना इथं आपण कार्बन हवेमध्ये पेटवला. बघा हवा नसताना पेटवून जाळ होतोय का? होणार नाही. म्हणजे इथं ज्वलनासाठी हवेची आवश्यकता आहे. मग हवेची कशासाठी आवश्यकता आहे? हवेमधलं असलेलं ऑक्सिजन इथं आपल्याला लागतो. मुलांच्या मध्ये कधी दहनाला गेलाय का? बघा गेले का कोणी? दहनाला गेल्यानंतर फ्रीज ज्यावेळी पेटवलं जातं थोड्या वेळानंतर त्याच्यामध्ये मीठ मारलं जातं. माहिती का मीठ मारलं जातं? तर लाकूड जळत असताना त्याच्यावर कार्बन जमा होतो. त्याच्यावर कार्बनचा थर येतो आणि कार्बनचा थर झाल्यावर ऑक्सिजन आणि लाकडाचा आतला भाग त्याच्यामध्ये कार्बनचा थर येतो आणि आतल्या भागाला ऑक्सिजन पुरेसं मिळत नाही. त्यामुळे लवकर ज्वलन होत नाही. ज्वलनाची क्रिया मंदावली जाते. मग ज्यावेळी मीठ मारलं जातं त्यावेळी आवाज येतो, तड 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 असा आवाज येतो आणि वरचं जे कार्बनचा थर आहे तो सगळा निघून जातो आणि पुन्हा ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं, संपर्कात आलं तर पुन्हा ज्वलन फास्ट होतं. म्हणजे या पद्धतीने या प्रत्येक क्रियेमध्ये आपलं लक्ष पाहिजे. नेमकं हे केलं की काय होतं, का होतं याची कारणं शोधली पाहिजे. म्हणजे पुस्तकी ज्ञान नुसतं घेऊन चालणार नाही. निसर्गामध्ये त्या प्रकारचं आपलं संशोधन हे नेहमी पाहिजे. म्हणजे इथं काय झालं, ऑक्सिजन कार्बन बरोबर संयोग पावला. ही ऑक्सिडीकरण क्रिया आहे. हे ऑक्सिजन हवेतला घेतला. परंतु काही रासायनिक अभिक्रियेमध्ये काही संयुग हे ऑक्सिजनचे स्रोत म्हणून वापरले जातात. याच्यामध्ये उदाहरणार्थ पोटॅशियम परमॅंगनेट, आता हे पोटॅशियम परमॅंगनेट ऑक्सिजनचा स्रोत म्हणून रासायनिक अभिक्रियेमध्ये याचा वापर केला जातो. आता याचा वापर करत असताना इथं ऑक्सिजनचा स्रोत म्हणून पोटॅशियम परमॅंगनेटचा वापर केला गेला. म्हणून याला
ऑक्सिडंट असं म्हटलं जातं. म्हणजे काही रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिजनच्या स्त्रोतासाठी जो पदार्थ वापरला जातो त्याला ऑक्सिडिक कारक असं म्हटलं जातं. हा पोटॅशियम परमॅंगनेट हा ऑक्सिडिक कारक म्हणून वापरला जातो. आता याचं एक उदाहरण आपण बघितलं, इथेनॉल. बघा, CH3 CH2OH. हा जो इथेनॉल आहे, या इथेनॉल मध्ये आम्लारी धर्मी पोटॅशियम परमॅंगनेटचे काही थेंब टाकले. आम्लारी धर्मी पोटॅशियम परमॅंगनेट इथं वापरलं हे ऑक्सिजनचं स्त्रोत म्हणून. मग याच्यामधला ऑक्सिजन हा या इथेनॉल बरोबर संयोग पावतो, म्हणजे ऑक्सिडीकरण अभिक्रिया घडते. आता ही अभिक्रिया कशी घडते बघा, CH3. आता इथं अभिक्रिया घडत असताना या इथेनॉल मध्ये क्रियात्मक गट ज्या ठिकाणी जोडलेला आहे, क्रियात्मक गट ज्या कार्बनला जोडलेला आहे त्यांच्या बंधामध्येच तेवढा बदल होतो. बाकीचं आहे तसं राहतं. म्हणजे इथं CH3 आहे तसंच राहिला, इथं CH2 होता, या कार्बनला ऑक्सिजन हा जोडला जातो या पद्धतीने. आणि हा क्रियात्मक गट आहे तसाच OH. म्हणजे इथं क्रियात्मक गट ज्या ठिकाणी जोडलेला आहे त्याच्या बंधाची फेररचना झाली आणि फेररचना होऊन हा नवीन उपउत्पादन आपल्याला मिळालं, यालाच इथेनॉइक ऍसिड असं म्हटलं जातं. इथेनॉइक ऍसिड. आता हे जे इथेनॉइक ऍसिड तयार झालं याच्यामध्ये कार्बनचा संयोग झाला, ही ऑक्सिडीकरण अभिक्रिया झाली. या ऑक्सिडीकरण अभिक्रियेमध्ये ऑक्सिजनचा स्त्रोत म्हणून आपण पोटॅशियम परमॅंगनेटचा उपयोग केला. म्हणजे या पद्धतीने काही रासायनिक अभिक्रियेमध्ये ऑक्सिडीकरण क्रिया घडवून आणण्यासाठी ज्या पदार्थांचं ऑक्सिजनचा स्त्रोत म्हणून उपयोग केला जातो त्याला ऑक्सिडिक कारक असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यामुळे ही अभिक्रिया घडते. हे नसेल तर ही अभिक्रिया घडत नाही. जे पदार्थ दुसऱ्या पदार्थांना ऑक्सिजन देऊ शकतात त्यांना ऑक्सिडीकारक किंवा ऑक्सिडक म्हणतात. त्याच्याखाली पोटॅशियम परमॅंगनेट व पोटॅशियम डायक्रोमेट
पोटॅशियम परमॅंगनेट व पोटॅशियम डायक्लोराइड हे नेहमी वापरातील ऑक्सिडीकारक पदार्थ आहे. हे नेहमी वापरातील ऑक्सिडीकारक पदार्थ आहेत. आता बघा, ही जी रासायनिक अभिक्रिया घडते, आता ही रासायनिक अभिक्रिया घडत असताना समजा एका परीक्षा नळीमध्ये इथेनॉल घेतलेला आहे आणि या इथेनॉल मध्ये अंगाने धर्मी हे पोटॅशियम परमॅंगनेट याच्यामध्ये आपण थेंबाथेंबाने टाकायला लागलो. तर पोटॅशियम परमॅंगनेट हे तुम्ही बघितलंय का? बघितलंय का? नाही. मेडिकल मध्ये पोटॅशियम परमॅंगनेट असतं. जनावरांच्या दवाखान्यामध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो पोटॅशियम परमॅंगनेटचा. कशासाठी माहित आहे? पोटॅशियम परमॅंगनेटचे खडे असतात, ते पाण्यात टाकले की गुलाबी रंगाचं द्रावण तयार होतं. गुलाबी रंगाचं द्रावण तयार होतं आणि या द्रावणानं जनावरांची जखमा धुतल्या जातात निर्जंतुकीकरण करण्यासाठी. बघा, काही वेळा डॉक्टर तुमच्या तोंडामध्ये उष्णतेने चट्टे उठले असतील तर पोटॅशियम परमॅंगनेटची गुळण्या करा म्हणतो. या गुळण्या केल्यामुळं त्या जखमा ज्या आहेत त्या जखमा निर्जंतुक करण्याचं काम हे पोटॅशियम परमॅंगनेट करत असतं. व्यवहारामध्ये आपण त्याचा उपयोग करत असतो, हे माहीत पाहिजे आपल्याला. हे पोटॅशियम परमॅंगनेटचे हे थेंब या इथेनॉल मध्ये टाकायला लागल्यानंतर याचा जो गुलाबी रंग आहे तो थेंब टाकला की या इथेनॉल मध्ये की गुलाबी रंग नाहीसा होतो. गुलाबी रंग नाहीसा होतो म्हणजेच तिथं ऑक्सिडीकरण क्रिया चालू असते. आणि हे थेंब टाकत 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 त्याच्यामध्ये आपण गेलं, गुलाबी रंग नाहीस होण्याची ही क्रिया सतत चालू राहते. आणि एक वेळ अशी येते ते पोटॅशियम परमॅंगनेटचा थेंब टाकलेला त्याचा गुलाबी रंग नाहीसा होण्याची क्रिया बंद होते आणि आहे तसंच राहते. तिथून पुढे तुम्ही कितीही थेंब टाकला त्याच्यामध्ये तर त्या पोटॅशियम परमॅंगनेटचा हा रंग जो गुलाबी आहे तो तसाच राहतो, नाहीसा होत नाही. इथं ही क्रिया थांबली. का थांबली? जोपर्यंत आपण पोटॅशियम परमॅंगनेटचे थेंब त्याच्यामध्ये टाकत होतो, रंग नाहीसा होत होता, त्यावेळी ऑक्सिडीकरणाची क्रिया सुरू होती. आणि पूर्णपणे इथेनॉलचं ज्यावेळी ऑक्सिडीकरण संपेल, पूर्ण होईल, तिथपर्यंत हे पोटॅशियम परमॅंगनेटचे थेंबाचा रंग नाहीसा होतो. आणि पूर्ण एकदा ऑक्सिडीकरण क्रिया पूर्ण झाली, तिथून तुम्ही कितीही पोटॅशियम परमॅंगनेटचे थेंब टाकला तर त्याचा गुलाबी रंग आहे तसाच राहणार आहे. कारण त्याच्याबरोबर ऑक्सिडीकरण करून होण्यासाठी इथेनॉलची क्रिया बंद झालेली असते. म्हणजे या पद्धतीनं ही ऑक्सिडीकरण क्रिया ही कार्बनिक संयुगांची घडून येते. हे झालं दुसरा रासायनिक गुणधर्म. आता आपल्याला तिसरं पाहायचं आहे. समावेशन अभिक्रिया. आता समावेशन अभिक्रिया पाहत असताना याच्यामध्ये काय होतं बघा, असंतृप्त हायड्रोकार्बन
कार्बनचं संतृप्त संयुगामध्ये रूपांतर करण्याची क्रिया म्हणजेच समायोजन. आता उदाहरण घेतले की तुमच्या लक्षात येईल. याच्यामध्ये आपण एक उदाहरण घेऊया. इथेन हायड्रोजन CH3CH3. आता आपण काय करायचं आहे, असंतृप्त संयोग घेत असताना याचं काय होणार सांगा. रचना सूत्र इथेन झालं, दुहेरी बंध आला तर काय होणार, काय होणार, काय होणार, इथेन. हायड्रोजन किती येणार याला, इकडं दोन इकडं दोन, बरोबर. आता समायोजन अभिक्रियेमध्ये असंतृप्त हायड्रोकार्बनचे संतृप्त हायड्रोकार्बन मध्ये रूपांतर होतं. हे रूपांतरण कसं होतं, तर इथं हायड्रोजन किती 4 आहे, हायड्रोजन 4 आहे. मग याचं इथेन मध्ये रूपांतर व्हायचं आहे, संतृप्त हायड्रोकार्बन मध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला. आता संतृप्त हायड्रोकार्बन मध्ये जर रूपांतर करायचं असेल तर याला अजून किती हायड्रोजनची आवश्यकता आहे, 2 हायड्रोजनची आवश्यकता आहे. मग हा इथेन काय करतो, 2 हायड्रोजन घेतो, 2 हायड्रोजन काय करतो, घेतो आणि इथेन तयार होतो. आणि काय तयार होतं, इथेन तयार होतं. म्हणजे इथं इथेन पासून इथेन जे तयार झालं, ही तयार होण्याची क्रिया याच्यामध्ये हायड्रोजन स्वीकारल्यामुळं, म्हणजे इथं हायड्रोजनचं समावेशन झालं. हा हायड्रोजन घेतला म्हणजे समावेशन, म्हणजे आपल्याला सामावून घेतलं. लक्षात आलं का? म्हणजे असंतृप्त हायड्रोकार्बनचं संतृप्त हायड्रोकार्बन मध्ये रूपांतर होण्याची जी क्रिया आहे याच्यामध्ये हायड्रोजन स्वीकारला जातो आणि ही क्रिया म्हणजेच समावेशन अभिक्रिया. इथं हायड्रोजनचं समावेशन होतं. म्हणजे या पद्धतीनं असंतृप्त संतृप्त संयुगामध्ये रूपांतर होण्याची क्रिया जी आहे ही घडत असते. असंतृप्त संयुगाची हायड्रोजन बरोबर अभिक्रिया होऊन संतृप्त संयोग तयार होते. संतृप्त संयोग तयार होते. या क्रियेला समावेशन अभिक्रिया असे म्हणतात.
समीकरणामध्ये इथेन पासून इथेन तयार झालं. आता एक लक्ष द्या, एक मिनिट. आता ही जी अभिक्रिया आहे समावेशन अभिक्रिया ही आपोआप घडत नाही, ही आपोआप घडत नाही. मग ही अभिक्रिया घडवून आणण्यासाठी काही मूलद्रव्ये मदत करतात. बघा, ही अभिक्रिया घडवून आणण्यासाठी याला कोणाची तर मदत आवश्यक असते, हे आपोआप होत नाही. हे जे मूलद्रव्य आहेत हे मूलद्रव्य यांना मदत करतात, परंतु प्रत्यक्ष या रासायनिक अभिक्रियेत ते स्वतः भाग घेत नाहीत. फक्त अभिक्रिया घडवून आणण्याचं काम करतात आणि त्या अभिक्रियेचा वेग वाढवण्याचं काम करतात, म्हणजे लवकर अभिक्रिया पूर्ण करण्यास ते मदत करतात. असे काही मूलद्रव्य आहेत आणि अशा मूलद्रव्यांना उत्प्रेरक असं म्हटलं जातं. हे जे उत्प्रेरक आहेत हे उत्प्रेरक फक्त रासायनिक अभिक्रिया होण्यास मदत करतात, अभिक्रियेचा वेग वाढवण्यास मदत करतात, परंतु प्रत्यक्ष त्या रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. त्या कोणत्याही बंधामध्ये ते समावेश होत नाही. असे जे मूलद्रव्य आहे त्याला उत्प्रेरक असं म्हटलं जातं. आणि इतर ही अभिक्रिया घडवून आणण्यासाठी निकेल या उत्प्रेरकाचा उपयोग केला जातो किंवा प्लॅटिनम याचा उपयोग केला जातो. म्हणजे उत्प्रेरक म्हणून किमान एक 2-3 नावं आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यामध्ये निकेल, प्लॅटिनम आणि आयोडीन ही 3 मूलद्रव्ये उत्प्रेरक म्हणून यांचा उपयोग केला जातो. इथं निकेलचा उपयोग करून ही अभिक्रिया घडवून आणली जाते आणि मग ही समावेशन अभिक्रिया पूर्ण होते. आता या समावेशन अभिक्रियेमध्ये तुमच्या परिचयाचे एक उदाहरण. बघा, घरामध्ये आपण अन्नपदार्थ तयार करत असताना मग याच्यामध्ये शिरा असेल, अगोदर भाजून घेतला जातो. घरामध्ये एखादा मोठा कार्यक्रम आहे आणि शिरा आणि भात जेवण ठेवलेला आहे, तर आचार्य काय करतो, शिरा भाजून घेतो. पहिले कशामध्ये भाजतो? तूप किंवा तेल, डालडा. बरोबर. डालडा सर्वांनी बघितलाय. डालडा कशाचा तयार केला जातो? डालडा म्हणजे काय? डालडा हा वनस्पतीपासून तयार केला जातो. वनस्पतीचं तेल काढलं जातं. वनस्पतीचं तेल काढलं जातं. आता ते वनस्पतीचं तेल काढल्यानंतर हे एक कार्बनी संयुग आहे. त्याच्यामध्ये कार्बनची मोठी शृंखला असते आणि हे जे वनस्पती तेल आहे हे असंतृप्त कार्बनी संयुग आहे. वनस्पतीपासून जे तेल काढलं जातं हे तेल कार्बनी शृंखला संयुग आहे आणि हे असंतृप्त संयुग आहे. मग वनस्पती तेल जे आहे या असंतृप्त
संयुगाचं हायड्रोजनीकरण केलं जातं आणि याचं संतृप्त संयुगामध्ये रूपांतर केलं जातं. बघा, असंपृक्त हायड्रोकार्बनचं संपृक्त हायड्रोकार्बन मध्ये रूपांतर करण्यासाठी या तेलाचं काय केलं जातं? हायड्रोजनीकरण. हायड्रोजनीकरण म्हणजेच हायड्रोजनचा समावेश, यालाच समावेशन अभिक्रिया असं म्हणतात. म्हणजे याच्यावर तेलावरती समावेशन अभिक्रिया केली जाते आणि याच्यापासून संपृक्त हायड्रोकार्बन असणारं कार्बनिक संयुग मिळतं. यालाच आपण वनस्पती तूप म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो? वनस्पती तूप. याला आपण डालडा म्हणतो. हे वनस्पती तूप या पद्धतीने तयार केलं जातं. इथं हायड्रोजनीकरण जी क्रिया आहे ती क्रिया म्हणजे समावेशन अभिक्रिया आहे. ही क्रिया करूनच ते वनस्पती तूप तयार केलं जातं. आता पुढची रासायनिक अभिक्रिया आपल्याला पाहायचं आहे प्रतियोजन अभिक्रिया. प्रतियोजन अभिक्रिया प्रतियोजन अभिक्रिया पाहत असताना आपण हायड्रोकार्बनची अनेक उदाहरणं बघितली, कार्बनच्या अनेक शृंखला बघितल्या. या कार्बनिक प्रकरणामध्ये हायड्रोकार्बनची अनेक उदाहरणं बघितली, कार्बनच्या शृंखला बघितल्या. याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन मध्ये असणारा बंध, कार्बन कार्बन मध्ये असणारा बंध बघा हा अत्यंत प्रबळ असतो. प्रबळ म्हणजे यांच्यामध्ये आकर्षण बळ जास्त असतं. त्यामुळं हे सहजासहजी एकमेकांपासून सुटे होत नाही. आणि हे आकर्षण बळ प्रबळ असल्यामुळं ही जी हायड्रोकार्बन्स आहेत, कार्बनची जी संयुग आहेत, कुठली? संपृक्त संयुग, यांच्यामध्ये हा बंध प्रबळ असल्यामुळं हे सहजासहजी रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. हे उदासीन असतात. का उदासीन? यांच्याबद्दल बंध जो आहे तो बंध प्रबळ असतो. त्यामुळे ते दुसऱ्याबरोबर सहजासहजी संयोग पावत. आणि हे उदासीन असल्यामुळं जर यांच्या बंधामध्ये बदल होत असेल, जर बदल करायचा असेल तर इथं आपल्याला जास्त ऊर्जेची आवश्यकता आहे. त्याला ऊर्जा द्यावी लागते. आता ऊर्जा देत असताना सूर्यप्रकाश हा एक अखंड ऊर्जेचा स्रोत आहे असं म्हटलं जातं. निसर्गामध्ये बाकीच्या ऊर्जेचे सगळे स्रोत हे संपुष्टात येणार आहेत, पण अखंड ऊर्जेचा स्रोत सूर्य हा आहे. या सूर्याच्या प्रकाशामध्ये ऊर्जा आहे का? आता जो तुम्हाला प्रकाश दिसतो बाहेर, या प्रकाशामध्ये ऊर्जा आहे का? असेल तर ते कसं सिद्ध करून दाखवणार सांगा. आहे का नाही पहिला सांगा. ऊर्जा आहे का नाही? सांगा. आहे. सिद्ध कसं करायचं? सिद्ध कसं करायचं? सिद्ध करायचं नाही कोणाला? उन्हाळ्यात 12 वाजता उभा करतो कोणाला?
जाईपर्यंत एका ठिकाणी उभं राहायचं, हालचाल पण करायची नाही, आपोआप सिद्ध होत. उष्णता ऐकले का नाही होत? उभं करून बघूया, मग बोला की. हा बरोबर आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये आता गरम पाणी येण्यासाठी लाकडं इंधन लवकर मिळत नाही म्हणून सोलर सिस्टीम बसवल्यात. पाणी तापवायला पाणी आपोआप तापतं का ते? त्याच्यामध्ये पाणी तापवायला ऊर्जा आली कुठून? सूर्यप्रकाशामधलीच ऊर्जा आहे ती. सौर बंब तयार केले, सौर दिवे तयार केले, याच्यामध्ये ऊर्जा आली कुठून? या सूर्यप्रकाशामध्येच आलेली आहे. अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. किंवा लहानपणी तुम्ही खेळ खेळत होता, भिंग आठवते का? भिंग धरायचं, खाली कागद ठेवायचा, नसेल तर काठी ठेवायची, थोड्या वेळानं आपोआप जाळ होणार. ही ऊर्जा आली कुठून? याच्यामध्येच. मग ही जी कार्बनिक संयुग आहे ही उदासीन आहे, परंतु सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये क्लोरीन बरोबर हे संयोग पावतात, म्हणजे यांची अभिक्रिया होते. सूर्यप्रकाशामधली ती ऊर्जा वापरून ही अभिक्रिया घडते आणि त्यांची ही अभिक्रिया घडते. क्लोरीन बरोबर याची अभिक्रिया जलद होते सूर्यप्रकाशामध्ये या कार्बनिक संयुगांची, आणि याच्यामधला एक एक हायड्रोजन निघून जातो आणि त्याची जागा क्लोरीन घेतो क्रमाक्रमानं, आणि नवीन पदार्थ तयार होतो. याचं एक उदाहरण घेऊया म्हणजे लक्षात येईल तुमच्या. मिथेन घेतला बघा, हा मिथेन आहे, हा क्लोरीन बरोबर संयोग पावला सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये. का सूर्यप्रकाशाच्या लक्षात आला ना? कारण सूर्यप्रकाशातली ती ऊर्जा तिथं तो वापरणार आहे. सूर्यप्रकाशामध्ये याची अभिक्रिया होते आणि याच्यातला एक हायड्रोजन याची जागा एक क्लोरीनचा अणू घेतो. म्हणजे जिथं 4 हायड्रोजन होते त्यातला एक हायड्रोजन मुक्त झाला आणि एका हायड्रोजनची जागा या 2 क्लोरीनच्या अणूमधला एक क्लोरीन घेतला. आणि याच्यातला एक क्लोरीन अणू शिल्लक राहिला आहे, यातला मुक्त झालेला हायड्रोजन त्याच्यापासून HCl तयार होतो. पुन्हा CH3Cl, पुन्हा हायड्रोजनच्या क्लोरीन बरोबर संयोग पावला, पुन्हा सूर्यप्रकाश, क्रमाने क्रिया चालू झाली. पुन्हा एक हायड्रोजन यातनं मुक्त होणार, CH2Cl, पुन्हा HCl मुक्त झाला, पुन्हा CH2Cl, पुन्हा क्लोरीन, पुन्हा सूर्यप्रकाश. पुन्हा इथं 2 येणार, इथं Cl3 अधिक HCl. पुन्हा इथं Cl3 अधिक Cl2, पुन्हा सूर्यप्रकाश. आता हा हायड्रोजन निघून गेला, CCl4 झालं आणि HCl. म्हणजे या पद्धतीने ही अभिक्रिया घडली सूर्यप्रकाशाच्या सानिध्यामध्ये. क्लोरीन हा क्रियाशील असल्यामुळे आणि एक एक हायड्रोजनची जागा हा क्लोरीन घेत गेला आणि या पद्धतीने पूर्णपणे सर्व हायड्रोजनची जागा क्लोरीनने घेतला. या प्रकारच्या ज्या अभिक्रिया घडतात याला प्रतियोजन अभिक्रिया असं म्हणतात. प्रतियोजन
गेला आणि क्लोरीन आला, याला प्रतियोजन अभिक्रिया असं म्हणतात. समीकरण लिहून घ्या.